नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे रविवार आणि संध्याकाळी ब्लॉगला सुरुवात करते। आता 4 वाजता आहे। घरातले सर्व कामं झाले माझे, फक्त चहा पाण्याचे भांडे बाकी आहे। आणि पहिले आता मी स्वयंपाक करून घेते। आम्हाला जायचं आहे गावात गणपती बघायला, तर जेवण वगैरे करूनच जाणार आहे। 7 नंतरच जाणार आहे। आपली गणपतीची आरती वगैरे करून मुलं 2-3 दिवसापासून सांगताय, म्हटलं आज चला रविवार आहे आणि जाऊन येतो आपण गणपती बघायला। आणि जळगावमध्ये येऊन मला 5-6 वर्ष झाले, तरी मी अजून एक वेळेस पण नाही गेलेली। म्हटलं चला ठीक आहे मी जाते। आणि मागच्या वेळेस मुलं गेलेले होते पण मी नाही गेलेली होती। यावेळेस गुडिया म्हणते मम्मी चल, तर म्हटलं चला ठीक आहे मी पण येते। मी बनवते छोले भटुरे, तर मी कसे बनवते छोले भटुरे ती रेसिपी पण मी तुम्हाला दाखवणारच आहे। तर चला मी ना तयारी करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी। तर मी आज तुम्हाला आहे ना परफेक्ट हलवाई छोले भटुरे दाखवणार आहे। मी पहिले ना इथं गरम पाणी करून घेतलेलं आहे आणि आपण आहे ना म्हणजे कलर येण्यासाठी आहे ना चहा पत्तीचा वापर करणार आहे। तर आपण आहे ना चहा पत्तीचं पाणी गरम करून घेऊ पहिले। हे बघा मी चहा पत्ती घेतली 1 चमचा आणि थोडी टाकते बस। आणि ह्या पाण्याला चांगली उकळी येऊ देऊ आपण। तर हे बघा इथं मी ना सकाळी चणे टाकून दिलेले होते। आपले हे मोठे चणे व्हाईट राहतात ते चणे घेतलेले, तर आपण त्याच्यात टाकू। मी मिरच्या घेतल्या 4 आणि मिरे घेतले, लवंगा घेतले, तेजपत्ता घेतला आणि आपलं मस्त चहाचं पाणी। आणि आपल्याला हे ना हे चहाचं पाणी टाकायचं याच्यात छोलेमध्ये। तर मी गॅस बंद करते आणि हे चहाचं पाणी आपण छोलेमध्ये टाकू। तर आपल्याला आहे ना थोडं पाणी कमी पडतंय, तर आपण साधं पाणी टाकू त्याच्यात। नाही बघा साधं पाणी टाकून घेते मी। त्याच्यात मी मीठ टाकून घेते, म्हणजे आपल्या छोलेला व्यवस्थित मीठ लागणार। आणि थोडी टाकू आपण अद्रक लसूणची पेस्ट, म्हणजे आपले ना चणे व्यवस्थित आणि नरम होतात त्याच्यासाठी आपण टाकू सोडा, खायचा सोडा। आणि कुकर बंद करू, 6-7 शिट्ट्या मारून घेऊ आपण। सोडा टाकल्याने ना आपले चणे पटकन बॉईल होतात। तर मी ना भटुऱ्याचं पीठ भिजून घेते आणि मी ना पूर्ण अख्खा मैदा घेत नाहीये, गव्हाचं पीठ पण घेते, कारण की पूर्ण मैद्याचे ना नको म्हटलं। तर हे बघा इथे ना गव्हाचं पीठ घेतलंय आणि मैदा टाकते मी। आणि मैदा चाळायची काही गरज राहत नाही, मी पहिला म्हणजे चाळून बघितला होता आणि हा चांगला आहे। तर इथं घेते मी त्याच्यात आहे ना दही टाकते मी थोडं। हे ठेवलं फ्रीजमध्ये झाकून। तेल टाकते, आपले छोले नरम व्हायला पाहिजे म्हणून। आणि मीठ टाकते चवीनुसार। पाणी दे बेटा मला याच्यात। तर मी पाणी टाकून मळून घेते बस।
तर हे बघा आपलं छान असं पीठ मळलं गेलं आणि हाताला सुद्धा काही चिपकलेलं नाही आहे आणि किती टाईट मळलं ते पण बघू शकता. आपल्याला ठेवायचं आहे 1-1.5 घंटा ठेवायचं आहे. खूप छान असं मुरून जाईल ते. तर आपण त्याला व्यवस्थित झाकू. तर मी ना आता पूर्ण किचन वाटा क्लीन करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी. तर आपला कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहे आणि कुकर थंडा सुद्धा झालेला आहे बघा. थोडीशीच राहिली आहे हवा काढायची. आणि इकडे ना आपली मलाई आहे ना एवढी मोठी गोळा झालेली होती हे बघ. आणि ती मी आहे ना गॅसवरती तशीच ठेवून दिलेली आहे. दुसऱ्या पातेलीमध्ये होती ती काढून या पातेलीमध्ये टाकून दिली. स्टीलच्या पातेलीमध्ये होती तर. आणि म्हटलं त्याच्यात लाखून जाईल खाली आहे ना लटकून जातं, त्याच्यामुळे मी या पातेलीमध्ये काढून घेतली. आणि मी काही म्हणजे मिक्सरमधून काढली नाही, लोणी काही करून घेतली नाही मी, तसंच टाकून दिलेलं आहे हे. तर बघू आपण आता. आणि कलर तर इतका छान आलेला आहे. यावी तर आपल्याला आहे ना हे लोंगा काढून घ्यायचे आहे, नाही तर मग त्या तोंडात येतात. आणि चणे बघा किती छान झाले. हे बघा म्हणजे ना इतकं नरम होऊन गेलेले आहे ना. अशा 2 भागांनी व्हायला पाहिजे, असं नरम व्हायला पाहिजे म्हणजे परफेक्ट झालेला राहतो आपला चणा. तर मग मी आता काय करते, फोडणीची तयारी करते. तर चल या माझ्या. तर मी ना मसाल्यासाठी काय काय घेतलंय ते तुम्हाला दाखवते. लसूण घेतलाय, अद्रक घेतलंय आणि आपला कांदा घेतलाय. तर आपण याला ना बारीक करून घेऊ पहिले. तर त्याच्यातच आपण 2 टमाटे चिरून घेतलेले जाडसर, ते पण टाकून घेऊ. ते बघा पेस्ट किती छान झाली. आपण आहे ना तेल टाकून घेतलेलं आहे. तेल पण गरम झालंय. जिरं टाकते मी. आता कांदा लसूण टमाट्याची पेस्ट टाकून घेतली. आणि इकडे आपलं तूप पण होतं. इथं मी छोले मसाला घेतलाय. हे बघा नाव टाकलेले. तर आपण आणि तिखट घेते. तिखट कमीच घेते मी. धनिया पावडर घेते. आणि आपला हा चिकन मटन मसाला थोडासा घेते. आणि त्याच्यात थोडं पाणी टाकून आपण मिक्स करून घेऊ ते मसाले.
सर्व आता मसाले टाकून घेऊ. आपले कांदे बघा हे एकदम छान झालाय. आणि मिक्स करून घेते मी व्यवस्थित आपण. आणि आपण आता काय करू, मसाला चांगला असा तेल येईपर्यंत शिजवून झाकण ठेवते मी. मसाल्यामध्ये आपण टाकून दिले, तेल सुटलं नाही. आणि आपल्याला पाणी टाकायची काही गरज नाही पडणार आहे. हे बघा व्यवस्थित होणार ते. थोडं मीठ टाकायची गरज थोडं किंचित टाकते. सर्व आवरलं गेलं माझं. आणि तू बघा किती छान असा हे. आणि मी काहीच हात लावत नाही. सर्व झालं, भाजी झाली, इकडे भांडे सुद्धा झाले माझे. तर सर्व क्लीन झालं, झाडू वगैरे सर्व, पोचा वगैरे सर्व आवरून झालं. आणि आता वाजता आहे 5:30 वाजून 5 मिनटं. हे आणि गुड्या राणी तर टी व्ही पाहते. आणि कृष्णावरती काय करतोय काय माहिती, मी बघून येते. केव्हाचा त्याचा आवाज येतोय. आणि बघू आपण काय करतोय. ते इथलं इथं भर काय करतोय तुम्हाला. अच्छा, इकडचा बेड इकडे केला का तू, आवाज कमी कर. आणि इकडचा बेड तिकडे केला त्यांनी. आणि बेडशीटा वगैरे सर्व धुवायला टाकलेलं आहे, ते पडदे वगैरे. आणि इकडे पण काय केलं काय माहिती घरामध्ये. हे पोचा मारतोय. सर्व आवडलं. तर असं काम करतो माझा दादा. आणि इकडचं पण गालीच्या वगैरे सर्व आवरून त्याने पूर्ण खालचं क्लीन केलं. आणि इथं त्याने घाण लावलेली, ही घाण उचलून घ्या आता. तर माझं आहे ना 6 वाजेचं आवरलं गेलेलं होतं. आणि बघा आता किती वाजले, आता 7 वाजत आले. माझी मैत्रीण आणि तिची मुलगी आलेली होती मला भेटायला. ती मुंबईला राहते. आणि भेटायला आली तर मग गप्पा मारत बसलो आम्ही मस्त. तर 7 वाजून गेले. आता मी भाजी गरम करते. इथं भाजी गरम करून घेते. म्हटलं कोथिंबीर टाकायची बाकी आपल्याला, कोथिंबीर टाकून घेते. भाजी पण गरम झालेली आहे. आणि इथं मी ना तेल सुद्धा ठेवून दिलं साईडला. आता पटकन जेवण करतो, तयार होतो. आणि मग जाणार गणपती बघायला. तिकडनं मग उशीर बी झाला ना तरी चालतं. तर मी ना पहिले ना लच्छा प्याज बनवून घेते. नाही बघा मस्त कांदे असे चिरून घेतले. त्याच्यात टाकू आपण तिखट, थोडं कमीच टाकते, मुलं खातील असं. मीठ टाकते. आणि टमाट्यांवरती सुद्धा मीठ टाकून देते. आपण टाकू लिंबू. आणि थोडं तेल टाकते. आणि आपलं भटुरेचं पीठ कसं झालं ते पण पाहते मी. गॅस बंद करते मी. आपली भाजी पण
आणि आपल्याला जेवढे पाहिजे ना तेवढेच बनवणार मी. पीठ थोडं एक्स्ट्रा भिजलेलं आहे. मी सकाळी म्हटलं मुलांना अजून परत करून देणार, भाजी जर पडले राहिले तर मी ना असं खाली तेल लावून घेतलं आणि गोळे करून घेतले मी एका साईडला पूर्ण. आणि भटुरे आपले मोठेच राहतात त्याच्यामुळं मोठेच बनवायचे आपण. गुड्या राणीला ताट. प्याज, टमाटे आणि तर मी गुड्या राणीला सांगते टेस्ट करायचं, पण गरम आहे ना तर मीच खाऊ घालते. आणि बघ किती छान झालाय आपला भटुरा. शिवना कसं झालं मी खाऊन खाते. एक नंबर झालाय आणि करून बघा आणि नक्की करून बघा, खूप छान झालाय. तर चला, आणि टेस्ट पूर्ण हॉटेल सारखी ना, खाऊन घे जा. तर गणपती बघायला चाललो, जेवण वगैरे केलं आणि लॉक सुद्धा लावलं गेलं. आणि मग मला आठवण आली, म्हटलं व्हिडिओ बनवायचा राहूनच गेलेला आहे. तर तिथून आल्यावर बोलते मी. आता चाललो आम्ही गणपती बघायला. गुड्या राणी पण तयार झालेली आहे बघ इथं. आहे गुड्या, आणि गाडी रेडी आमची वाली. तर चला, आम्ही आलोय गावात आता. आणि बघा किती गर्दी येतं, खूपच गर्दी आहे तरी पण. आणि इकडे उद्या कंपनी सिद्धिदासी संकट को भय नंदन निश दिन गुण गावे. जय देव जय देव जय जय जी गणराज विद्या सुखदाता. माता की जय, जोर से बोल
तर आत्ता आलो, 11:15 झालेले आणि 11:15 काही एवढी वेळ झालेली नाही आहे. व्यवस्थित म्हणजे ना दर्शन वगैरे खूप छान झालं. गर्दी पण नव्हती एवढी, म्हणा जोगती गर्दी नव्हती, तरी पण सर्वांचं दर्शन घेतलं आम्ही. तर छोले भटुरे एक नंबर झाले होते, जेवण वगैरे करून गेलेले होते आणि तुम्ही नक्की करून बघा, खूप छान लागले आणि सर्वांनी पोट भरून खाल्ले होते. ह्या पद्धतीने केले ना तुम्ही, जी माझी पद्धत आहे ना ती वापरा, खूप छान होता आणि छोले पण मस्त नरम शिजता आणि सोडा जर टाकला ना तर पटकन आपले चणे बॉईल होता. तर व्हिडिओ ना इथंच थांबवते मी. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.